नमस्कार सर्वांना. बांधकाम कामगारामध्ये भांडे संच, पेटी संच, इसेन्शियल किट, सेफ्टी किट वाटप सध्या सुरू आहे. ज्या बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी आहेत, अशा बांधकाम कामगारांना बांधकाम कामगाराच्या माध्यमातून याची अपॉइंटमेंट घेणं सुरू आहे. ज्यांना इसेन्शियल किट, सेफ्टी किट, भांडे संच अशा वस्तू भेटत आहेत. त्या तुम्हाला जवळच्या तुमच्या तालुका कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या गोडाऊनला, त्यांच्या ऑफिसला तुम्हाला ते बांधकाम कामगाराचे भांडे संच, पेटी संच, इसेन्शियल किट भेटतात. ज्या बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी आहे, ज्यांना आतापर्यंत भांडे संच, पेटी, बॅग अशा वस्तू भेटलेल्या नाहीये, अशा बांधकाम कामगारांना या वस्तू बांधकाम कामगाराच्या माध्यमातून भेटत आहेत आणि त्याची ऑनलाईन अपॉइंटमेंट सुद्धा घेणं सध्या सुरू आहे. जर तुम्ही अशा आहात का तुमचं कार्ड ऍक्टिव्ह आहे, प्रत्येक वर्षी ते कार्ड 1 वर्ष ऍक्टिव्ह असतं. ज्या दिवशीपासून तुमचं कार्ड ऍक्टिव्ह झालं त्या वर्षीपासून पुढच्या वर्षीपर्यंत 1 वर्ष पूर्ण तर ते कार्ड ऍक्टिव्ह असतं. जर तुमचं कार्ड इनऍक्टिव्ह झालं तर तुम्हाला भांडे संच, पेटी संच भेटलेलं नसल आणि तुमचं कार्ड इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते कार्ड रिन्यू करावं लागेल आणि त्यानंतर रिन्यू झाल्यानंतर तुम्हाला तुमचं बांधकाम कामगारातील पेटी संच, भांडे संच, बॅग वगैरे भेटत असतात. तर यासाठी तुम्हाला इनऍक्टिव्ह जर कार्ड तुमचं ऍक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला 90 दिवसाचं बांधकाम कामगाराचं सर्टिफिकेट, तो कागद असायला हवा असतो, तुम्हाला अपलोड करावा लागतो ऑनलाईन. ज्याच्यामध्ये तुमचं बांधकाम कामगार तुम्ही 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जर तुमचं जोडलं तर तुमचं कार्ड ऍक्टिव्ह होऊन जातं. ते तालुक्याला तुम्हाला थंब द्यावाला जावा लागतो. तिथं गेल्यानंतर तुम्हाला जी अपॉइंटमेंट घेतली तालुक्या ठिकाणी, तुमचा तिथून फॉर्म जिल्ह्याच्या ठिकाणी जातो आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हल भेटल्यानंतर तुमचा कार्ड ऍक्टिव्ह होतो. तुम्हाला तसा एसएमएस येतो आणि एसएमएस आल्यानंतर तुमचं कार्ड ऍक्टिव्ह होतं आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर बांधकाम कामगारामध्ये जेवढ्या काही सुविधा आहेत त्या सर्व सुविधांच्या तुम्ही स्वतः पात्र आहात आणि त्या सर्व सुविधांचे तुम्ही लाभ घेऊ शकतात. तर अशा बांधकाम कामगारामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळ्या स्कीमा आहेत, ज्या गोरगरीब अत्यंत खूप साऱ्या लोकांना माहिती नाहीये. बांधकाम कामगारातून तुम्हाला फक्त भांडे संच, पेटी संच, इसेन्शियल किटच नाही तर बांधकाम कामगारामध्ये मुलांसाठी स्कॉलरशिप भेटते. तुम्हाला बांधकाम कामगारामध्ये जर तुम्ही जर जर तुमचा बांधकाम कामगारामध्ये जर मृत्यू झाला तर तुम्हाला त्याची सुद्धा मदत भेटते. तुमच्या पत्नीसाठी प्रसूतीसाठी त्याचा सुद्धा तुम्हाला खर्च भेटतो. बांधकाम कामगारामध्ये अशा बऱ्याचशा योजना आहेत. तुम्हाला घरकुलसाठी पैसे भेटतात. तुम्हाला वेगवेगळ्या अटल पेन्शन योजना, अटल विमा योजना अशा बऱ्याचशा योजना आहेत बांधकाम कामगारामध्ये, ज्या अनेक लोकांना माहिती नाहीये. बांधकाम कामगार असा विभाग आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा बांधकाम कामगाराच्या पहिल्यांदा नोंदी नव्हत्या, पण आता बऱ्याच बांधकाम कामगाराच्या सध्या खूप साऱ्या नोंदी झाल्यामुळं बरेच तालुके सध्या बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी करण्यासाठी फुल झालेले आहेत आणि इनऍक्टिव्ह करण्यासाठी फुल झालेले आहेत. जर तुमचा बांधकाम कामगारामध्ये जर इनऍक्टिव्ह कार्ड असेल, जर त्याला 1-2 वर्ष रिन्यू केलं नाही तर त्याला परत सुद्धा तुम्ही रिन्यू करू शकता. त्यासाठी जर तुम्हाला अपॉइंटमेंट भेटत नसेल, डेट भेटत नसेल तर थोडं थांबा काही दिवस. तुमच्या बांधकाम कामगारामध्ये वेबसाईटला तुम्हाला समजेल की बांधकाम कामगाराची जसंही नवीन नोंदणी रिन्यू सुरू झाल्यानंतर आपण तशी तुम्हाला अपडेट देऊ आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये तुमचा फॉर्म ऍक्टिव्ह करू शकता, नवीन नोंदणी करू शकता. बांधकाम कामगाराच्या मुलांना दरवर्षी बांधकाम कामगारातून स्कॉलरशिप सुद्धा भेटत असते. तर या बांधकाम कामगाराच्या अशा नाविन्यपूर्ण बऱ्याचशा योजना आहेत, ज्या योजनेचं गोरगरीब लोकांना, सर्वसामान्य लोकांना माहिती नसते. तर त्यासाठीच गोरगरीब लोकांना, सर्वसामान्य लोकांना माहिती नसल्यामुळं ते त्याचा फायदा, लाभ घेऊ शकत नाही. जे खरे बांधकाम कामगार आहेत तेच यापासून वंचित राहतात. तर त्यामुळेच आपण तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या योजनेची माहिती, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि खरोखर माहिती अशी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो.
त्याच्यामुळं आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला कुठल्याही योजनेबद्दल किंवा कुठल्याही काही जर संशय असेल, काही अडचण असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आपण नक्की तुम्हाला सर्व पूर्णपणे मदत केल्या जाईल. त्यामुळेच बांधकाम कामगार या योजनेबद्दल जर तुम्हाला कुठल्याही मनामध्ये तुमच्या शंका असेल, काही प्रश्न असेल, तर तुम्ही नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.